मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होता। शहरासाठी काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांसह मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांवर टीकास्त्र। महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळावा असं नाही, रवींद्र चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्हीही पाळत आहोत, अजित पवारांचं उत्तर। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 3 सभा। युतीच्या उमेदवारांसाठी फडणवीसांच्या बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्तीनगर चौकात सभा होणार। रवींद्र चव्हाण आज भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार। संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये रवींद्र चव्हाणांचा आज मेळावा। ठाकरे बंधूंच्या शाखा भेटीनंतर अमित ठाकरेंच्या मुलुंड, भांडूप, विक्रोळीतील शाखांना भेटी। अमित ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना पुढचे 10 दिवस सतर्क राहण्याचा सल्ला। दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याचेही आदेश। ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। कोरोना काळात मास्क लावून आम्ही घरी बसलो नाही, पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो, आमचा अजेंडा विकासाचा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा, 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल, फडणवीसांची मतदारांना साथ। लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही। कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, तर अमित देशमुखांकडून चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध। बिनविरोध वॉर्डांमध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। अविनाश जाधव यांच्या आरोपाची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। ठाणे महापालिका निवडणूक निरीक्षकांकडून अहवाल मागवला। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज संध्याकाळी कलमाडींवर अंत्यसंस्कार होणार। पार्थ पवारांशी संबंधित कंपनीवर गैरव्यवहाराचा आरोप, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टचा प्रतिक्रिया देण्यास नकार। संबंधित कंपनीनं परवानगी नसताना जागेची विक्री केल्याचा आरोप। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का, मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये जाणार। दुपारी 1 वाजता पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती। निवृत्तीच्या संकेतावरून नारायण राणेंचा यू टर्न, निवृत्त होतोय असं मी म्हणालो नाही तर लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही, तर पदाचा उपयोग काय असं वक्तव्य होतं राणेंकडून स्पष्ट। अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात पहाटेपासूनच मोठी गर्दी, हजारो भाविक पहाटेपासूनच दर्शन रांगेत। पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक, आज आणि उद्या 215 लोकल रद्द। एमसीए निवडणुकीला अखेर स्थगिती, मुंबई हायकोर्टाचे निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश। पुण्यातील सर परशुराम भाऊ कॉलेजचा निवडणुकीसाठी नव्यानं समावेश केलेल्या मतदारांवर आक्षेप। नाशिकमधील समृद्धी महामार्गासाठीच्या वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती, कायदेशीर परवानगी मिळाल्याशिवाय एकही झाड तोडू नये, हरित लवादाचे आदेश। मुंबईत हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 557 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, तर आतापर्यंत 233 ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे निर्देश। पुणे शहरातील थंडी ओसरली, पुढील 2 ते 3 दिवस किमान तापमान स्थिर राहणार, हवामान विभागाचा अंदाज। बांगलादेश सरकारकडून आयपीएलच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी। बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानला आगामी आयपीएल हंगामातून रिलीज केल्यामुळे निर्णय। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।